नमस्कार मंडळी, तर आज करतोय झणझणीत कट्टाचा तर्रीदार मटण रस्सा। तर सगळ्यात महत्त्वाचं काय, कोणतंही वाटण न करता अगदी झटपट होणारा परंतु मस्त घट्टसर आणि तर्रीदार रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवते। सगळ्यात अगोदर काय करायचं, मटण स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यावर हळद आणि मीठ घालायचं आहे। त्यानंतर त्यात पातेल्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। तेलामध्ये एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। ज्या मसाल्याचं मी तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे ना, त्या मसाल्याची देखील रेसिपी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा ह्या आठवड्यामध्ये नक्की मी अपलोड करणार आहे। तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला भेट देत जावा, म्हणजे तुम्हाला त्या रेसिपी मिळत जातील। तर बघा, आता इथे मी मटण टाकलं आहे पातेल्यामध्ये। त्यानंतर मोठे 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे, छान अशी ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये। आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत। तर अतिशय सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल। तर बघा, अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि आता हा मसाला मटणामध्ये छान असा भिनण्यासाठी काय करायचं, तर लगेच पाणी टाकून शिजवायचं नाही आणि आपण पातेल्यामध्ये शिजवतोय, कुकरला अजिबात मटण शिजवत नाही आहे। पातेल्यामध्ये खूप छान चव येते मटणाला। आता बघा, झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यावर 2 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। ते संपूर्ण गरम होईपर्यंत झाकण काढायचं नाही। आता तुम्ही पाहू शकाल, पाण्याला बुडबुडे आलेले आहेत, पाणी छान गरम झाले, याचा अर्थ मटणाला देखील खाली पाणी सुटलेलं असणार आहे। आणि जो काही आपण मसाला घातला आहे तो मस्त मटणामध्ये मुरला गेला ना, तर मटण चवीला खरंच खूप छान लागतं। तर बघा, अशा प्रकारे आता हे मटण थोडंसं आपण परतून घेणार आहोत आणि खाली असा भरपूर रस सुटलेला आहे। तर मटण शिजवण्याच्या ह्या काही लहान मोठ्या असतात ना, त्या सिक्रेट टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर खरंच मटणाचा रस्सा 1 नंबर होतो। तर आता बघा, हे जे गरम झालेलं पाणी आहे ना, ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त हे मटण शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटत असेल पाणी कमी आहे, तर पुन्हा काय करायचं, गॅस मोठा ठेवायचा, पातेल्यावर झाकण ठेवायचं किंवा मीडियम फ्लेमवर गॅस ठेवा, उतू जायला नको। आणि पुन्हा ताटात पाणी ठेवून ते गरम झाल्यानंतर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। फक्त काळजी इतकी घ्यायची आहे की थंड पाणी वापरायचं नाही, थंड पाणी वापरले की टेस्ट कमी होते, हे मात्र खरं आहे बरं का। आता बघा, मस्त असं हे खारं मटण झालेलं आहे। मला एका ताईंची कमेंट आली होती, ताई अद्रक लसूण नुसतं ठेचून टाकलं तरी खूप सुंदर होतं। तर खरंच आहे, कांदा अद्रक लसूणचा वापर करून मस्त हे मटणाचं खारं तयार झालं आहे। आता बघा, हाच तो सिक्रेट मसाला आहे जो तुम्हाला मी सांगत होते। तर हा आमचा घरगुती मसाला आहे, घरी केला आहे आम्ही। हा मसाला घातल्यानंतर कोणत्याही प्रकारचं वाटण मटणामध्ये घातलं नाही तरी चालेल, काहीच गरज नाही घालायची। खूप सुंदर रस्सा होतो, झणझणीत होतो। आणि मी आता बघा, मसाला वरून घातलेला आहे तरीसुद्धा त्याला मस्त असा कट तर्री येणार आहे। तर आता झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे छान असं उकळून घ्यायचं आहे। तर मी जो मसाला दाखवला आहे ना, त्याची रेसिपी मी पुढच्या आठवड्यामध्ये नक्की व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा। वर्षभरासाठी आपण मसाला कसा साठवून ठेवायचा, कोणत्याही भाजीमध्ये कोणतंही वाटण न घालता जरी हा मसाला वापरला तरी पण खरंच भाज्या खूप सुंदर होतात। तुम्ही पाहू शकाल, रस्सा मस्त असा घट्टसर झालेला आहे आणि चवीला तर इतकं भन्नाट लागतं हे। तर नक्की हा मसाला तुम्ही सुद्धा बनवून बघा। आणि चला मग, कसा झाला आहे रस्सा नक्की सांगा बरं का। चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, बाय बाय।